नमस्कार रसिक हो. साहित्य संवाद या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. स्त्रीच्या विविध रूपांचं इतकं सखोल वर्णन एखादा कवी करू शकतो. खरंच ही कविता वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एखादा नितळ स्वच्छ मनाचा कवी असतो ना, तोच इतकं सुंदर वर्णन स्त्रीचं करू शकतो. गुरु ठाकूर यांची ही कविता खरोखरच स्त्रीचं मुक्त वर्णन करते. काय म्हणतात ते? खोचते वीज पंखात, खोचते वीज पंखात, तरी पदरात तिच्या सांडून चालली माया. खोचते वीज पंखात, तरी पदरात तिच्या सांडून चालली माया. ओठात हसू गोंदून, ओठात हसू गोंदून, उभी निक्षून जणू आभाळ उभे पेलाया. ओठात हसू गोंदून, उभी निक्षून जणू आभाळ उभे पेलाया. ती अनुरागाची ओल, ती अनुरागाची ओल, हरवून तोल स्वय शृंगार जिथे मोहरतो. ती समर्पणाची शर्थ प्रीतीचा अर्थ तिच्या या गात्रातून पाझरतो. ती सती रती रेवती, ती सती रती रेवती की तारामती, तिचा ग रोज निराळा गंध. ती नदी मत्त मोकळी, ती नदी मत्त मोकळी, जी आतुर जळी तोडण्या सज्ज रूढींचे बांध. ती नदी मत्त मोकळी, जी आतुर जळी तोडण्या सज्ज रूढींचे बांध. तोडण्या सज्ज रूढींचे बांध. रसिक हो, अशाच आशयघन कविता ऐकायच्या असतील तर साहित्य संवाद या चॅनलला नक्की भेट द्या. आपल्याला या कविता कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. नवीन कवितेसह पुन्हा भेटूया. नमस्कार.